नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी आपला मार्केटवरती काय व्ह्यू असणार आहे हे पाहणार आहोत। त्या अगोदर जे काही आजचं कामकाज झाले ना त्याविषयी थोडक्यात माहिती एकदा पाहूयात आणि मग नंतर आपण पुढे डिस्कशन करूयात। आजचं मार्केटवरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होणार होता तो होता हिंडनबर्गचं जे काही रिसर्च पेपर म्हणूयात, रिपोर्ट म्हणूयात, तो आलेला आहे, ज्याच्यामध्ये की सेबी चेअरपर्सन यांचं नाव आलेलं आहे, त्यांच्या पतीचं नाव आलेलं आहे आणि मग याचा इम्पॅक्ट होऊ शकतो ही अपेक्षा होती। पण झालं काय, इथून एक चांगली मोठी रिकव्हरी आलेली आहे आणि शेवटी पुन्हा तेवढंच प्रॉफिट बुकिंग होऊन जवळजवळ फ्लॅट क्लोज आपण पाहिलेला आहे। तर याच्या पाठीमागचं इथून मार्केट वरती येण्यापाठीमागे दोन कारण आहेत। त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण आहे की हा जो रिपोर्ट आलेला आहे ना, बऱ्याच जणांना वाटलं होतं की मोठा गदारोळ होईल, परंतु तसं काही झालेलं नाही। आपलं जे गव्हर्नमेंट आहे ना त्यांनी क्लिअर यांना नाकारलेलं आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे नगण्य आहे, त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा नकार दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की भारताविरुद्ध असं होत आलेलं आहे, जे काही माल प्रॅक्टिस म्हणू शकतो आपण त्याला, त्यावरती आम्ही कोणत्याही पद्धतीचं लक्ष देणार नाही। आता वरवर जरी हे सांगत असले ना लक्ष देणार नाही, तरी कदाचित इंटरनल चौकशी होऊ शकते, जे आपल्या समोर आत्ता येणार नाही, काही काळानंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल। परंतु सध्या तरी यांच्याकडे लक्ष देण्याला नकार दिलेला आहे आणि वरवर पाहता सध्या तरी की हे जे काही प्रकरण आहे ना कदाचित हिंडनबर्गच्या अंगलट येण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्या मार्केटवरती त्याचा जास्त प्रभाव पडेल असं काही दिसत नाही। पुढील 1-2 दिवसात जर काही नवीन इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ॲड झाली किंवा नवीन काही गोष्टी समोर आल्या तर मात्र वेगळी गोष्ट आहे, परंतु सध्या जे दिसते त्यावरून गव्हर्नमेंटने स्पष्टपणे नकार दिलेला आहे की हे यांनी जे काही सांगितलेलं आहे ते आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटत नाही आहे। त्याच्यामुळे क्लिअर उघड काही कारवाई होण्याची शक्यता नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे फॉल येण्याची शक्यता खूप कमी आहे। आता दुसरं महत्त्वाचं जे कारण होतं ना त्या अगोदर हा फॉल का आला ते पाहून घेऊयात। काय झालेलं आहे, मार्केटने एक चांगली अपसाईडची मुवमेंट दिली आणि दिवसभर जी महत्त्वाची लेवल होती 24,400च्या वरती मार्केट सस्टेन करण्यात यशस्वी झालेलं होतं। परंतु अचानक जी न्यूज काल रात्रीच आलेली होती, म्हणजे रात्री 11 वाजता वगैरे ही न्यूज आलेली होती, ती न्यूज पुन्हा एकदा न्यूज चॅनल असेल किंवा इतर ठिकाणी असेल ना फ्लॅश होताना पाहायला मिळालेली आहे। आणि ती न्यूज होती की चायना जे आहे ना त्यांनी इराणला सपोर्ट केलेला आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अमेरिका अगोदरच इस्रायलच्या सपोर्टमध्ये आहे आणि मग आता या ज्या दोन मोठ्या शक्ती आहेत ना त्या समोरासमोर येण्याचं चित्र दिसत आहे आणि मग त्याचा हा इम्पॅक्ट असू शकतो कदाचित। हे फिक्स नाही आहे अजून, हे कदाचित का म्हणतो ते सांगतो, कारण की ऑलरेडी ही न्यूज रात्री 11 वाजता आलेली होती आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे डाऊ जो आहे म्हणजे अमेरिकन मार्केट जे आहे त्याच्यावरती अजून कोणताही इम्पॅक्ट पाहायला मिळालेला नाही आहे। कदाचित जर आज रात्री काही चित्र बदललं आणि तिथे इम्पॅक्ट पाहायला मिळाला तर मग हा फॉल जो आहे किंवा हे याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणून चालू आहेत सध्याला, आणि हे जे प्रॉफिट बुकिंग आहे ते फॉलमध्ये कन्वर्ट होऊ शकतं जर याच्यामध्ये अमेरिकेकडून काही स्टेटमेंट आलं किंवा अजूनही चायनाकडून काही स्टेटमेंट आलं, इराणकडून काही स्टेटमेंट आलं तर ते होऊ शकतं। कारण का आता फक्त मिडल ईस्टचा प्रॉब्लेम न राहता तो ग्लोबल होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडं याच्यावरती लक्ष द्यायचं आहे। पण सध्या तरी याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणूनच चालणार आहोत। आता जो डिस्कशन राहिलेला आहे तो दुसरा महत्त्वाचा की ही जी रिकव्हरी आलेली आहे ती का आली किंवा एवढी फास्ट मुवमेंट का आली। त्या अगोदर आपण काल जे डिस्कशन केलेलं होतं की 24,280 महत्त्वाची लेवल आहे, त्याच्या खाली आपण थोडं डाऊनसाईडचा विचार करणार आहोत आणि इथे पहा 24,280च्या जवळ एक कन्सोल्टेशन फेज बनवली मार्केटने, एक परफेक्ट फॉर्मेशन बनवलं आणि हा जसा ब्रेकडाऊन आला ना 2 ते 3 कॅन्डलमध्येच मार्केटने 24,200 ही जी महत्त्वाची लेवल आहे, 212 लो आहे, परफेक्ट फॉर्मेशन बनवलेलं आहे। ज्यांनी इथे ट्रेड बनवला असेल 1:3 अगदी आरामात, कारण का हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे इथे तुमची एंट्री 24,280ला आणि तुमचा स्टॉप लॉस अगदी 300-305 पर्यंत, म्हणजे 20 ते 25 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस आला असणार आहे आणि 70 ते 80 पॉईंटचं टार्गेट अगदी आरामात मिळालेलं आहे, म्हणजे इथे तुमचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे। परंतु यानंतर काय झालेलं आहे, न्यूज होती 2 दिवस सगळ्यांना माहिती होतं, त्याच्यामुळे प्रत्येक जण ही अपेक्षा ठेवून होतं की मार्केटमध्ये हा जो फॉल आहे तो कंटिन्यू होईल आणि मग इथे जशा नवीन पोझिशन बनल्या किंवा ह्या ज्या नवीन पोझिशन आहेत ना यांचे स्टॉप लॉस इथे कुठेतरी लागलेले असणार आहेत आणि मग अशा वेळेस काय होतं, हे खूप वेळा माहिती झालेलं आहे, परंतु तरीही रिटेलरच्या मार्केटच्या आवर आहे ना त्यामध्ये लक्ष देत नाही। हे जे स्टॉप लॉस आहेत ना ते नक्कीच घेण्यासाठी मार्केट पुन्हा एकदा वरती येत असतं किंवा त्या पद्धतीचं फॉर्मेशन मार्केटमध्ये बनत असतं। एवढी फास्ट मुवमेंट त्याच वेळेस येते ज्यावेळेस काही स्टॉप लॉस घेण्यासाठी मार्केट येत असतं आणि त्यामुळे ही एक मुवमेंट खूप फास्ट आली, कुठेही संधी मिळाली नाही। इथे छोटी मोठी संधी असेल परंतु चांगली संधी कोणालाही मिळाली नाही। ज्यांनी इथे प्रॉफिट केला असेल ना त्यांनी पुन्हा जर अपेक्षा केली असेल किंवा हाव ज्याला आपण म्हणतो लालच ते जर केलं असेल ना तर इथे सगळा प्रॉफिट गमावला असणार आहे, कारण का नक्कीच या ठिकाणी कोणाची मानसिकता नसणार आहे की कॉलच्या ट्रेडमध्ये बसायचं आहे। त्यांना लक्षात येईपर्यंत मार्केट इथे पोहोचलेलं असणार आहे, जसं इथे पोहोचलं ना तर हा रेजिस्टन्स डोळ्यासमोर दिसत होता। 420च्या नंतर तुम्ही ट्रेड प्लॅन केलेला असेल, 60 पॉईंट अगदी फास्ट मिळाले आणि काल आपण ज्यावेळी डिस्कशन केलं ना त्यावेळी 24,480 ही लेवल डिस्कस केलेली होती आणि त्यानंतर होती 540 वरती आपण पूर्ण क्वांटिटीने लॉंग साईडचे ट्रेड प्लॅन करणार आहोत, तोपर्यंत नाहीये, म्हणून याच्यामध्ये सुद्धा बरेच लोक आज ट्रॅप झालेले असणार आहेत। आज सगळ्यात बेस्ट ट्रेड बनलेला होता मिड कॅपमध्ये, मी अगदी तुम्ही टेलिग्राम चॅनलला असाल तर तिथेही माहिती दिलेली होती की जो निफ्टीचा सपोर्ट आहे ना तो आहे 24,180-200च्या आसपास आणि अगदी
त्याच लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट वरती आलेलं आहे. तुम्ही ॲटलिस्ट इथे पोझिशन जरी नसेल बनवली तरी हे जे काही पुटचा ट्रेड होतं ना तो बुक जरी केला असेल तरी खूप मोठी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं, मिड कॅपमध्ये अगदी ज्या पद्धतीचं डिस्कशन झालेलं होतं ना त्या पद्धतीचे ट्रेड मिळालेले आहेत. म्हणजे या सपोर्टला इथे ट्रेड न बनवता मिड कॅप चूज करणं खूप गरजेचं होतं, कारण का आज मिड कॅप एक्सपायरी होती, तुम्हाला अगदी कमी प्रीमियममध्ये इथे एंट्री मिळत होती आणि ते अगदी 10x होताना पाहायला मिळालेले आहे. बाकी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला याच्याविषयीची माहिती मिळेल. आता उद्या आपण कशा पद्धतीने प्लॅन केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, उद्यासुद्धा थोडं सावध, जोपर्यंत या रेंजच्या बाहेर आता मार्केट पडत नाही, आजचीच जी रेंज आहे ना हाय आणि लो मार्क करून ठेवा, तोपर्यंत कोणताही ट्रेंडिंग ट्रेड तुम्हाला मिळणार नाही आहे. गेल्या काही दिवसापासून ना निफ्टीमध्ये ट्रेड मिळत आहेत, ना बँक निफ्टीमध्ये ट्रेड मिळत आहेत, ना इतर कोणत्या इंडेक्समध्ये. ही मुवमेंट पाहून तुम्हाला आत्ता ज्यावेळेस मार्केट संपल्यानंतर आपण ॲनालिसिस करतो ना त्यावेळेस नक्कीच वाटतं की हा ट्रेड खूप चांगला झाला असता, परंतु ही जी सिच्युएशन आहे, मार्केटमध्ये असणाऱ्या न्यूज आहेत, त्यानंतर इथपर्यंत ॲटलिस्ट तुमचं धाडस होत नाही, विचार करेपर्यंत इथं रेजिस्टन्सपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा मग हा रेजिस्टन्स ब्रेक होईपर्यंत 50 ते 60 पॉईंट शिल्लक राहतात. त्यामुळे याच्याकडे अशा दृष्टीने पाहायचं असतं. नंतरून ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो ना फक्त ही मुवमेंट पाहतो, परंतु त्या मुवमेंटच्या वेळेस मार्केटची सिच्युएशन पाहणं गरजेचं असतं. म्हणून सांगतोय की चांगले ट्रेंडिंग ट्रेड सध्या मिळत नाही आहेत. म्हणून या सिच्युएशनमध्ये एकतर तुमचं कॅपिटल सेव्ह करा, क्वांटिटी कमी करा आणि छोटं मोठं प्रॉफिट बुक करायला सुरुवात करा. इथे स्कॅल्परला चांगली संधी आहे, म्हणजे कुठेही असू द्यात, मोठे कॅन्डल बनत आहेत, स्कॅल्परला चांगली संधी आहे, परंतु जे डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करतात ना त्यांच्यासाठी थोडं अवघड आहे. आता उद्यासाठी याच लेवल मार्क करायचे आहेत. मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि वरती जायला सुरुवात करते ना, तर नक्कीच 360ला तुम्ही ट्राय करू शकता, परंतु आपण सेफ साईड 420 ही जी लेवल आहे जोपर्यंत ब्रेक होत नाही, 24,420 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंगची पोझिशन क्रिएट करणार नाही आहे. त्यानंतर सुद्धा अगदी मोठी पोझिशन बनवणार आहे का नाही, पहिले 24,480 ब्रेक होत्यात, इथपर्यंत सुद्धा आपण कमीच क्वांटिटी ठेवणार आहे. 30% 40% क्वांटिटी ज्या आहेत त्या ट्राय करणार आहोत. 480 ब्रेक झालं तर नक्कीच आपण तुमच्या उरलेल्या क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर 24,540 आणि 24,630 हे तुमचं टार्गेट असू शकतं अपसाईडला. आता डाऊन साईड जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, लक्षात घ्या 24,200 राऊंड फिगर सांगतोय, लाईव्ह मार्केटमध्ये 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करा. जोपर्यंत 24,200 ब्रेक होत नाही ना तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड बनणार नाही आहे. याच्या खाली जर डाऊन साईडचा ट्रेड बनतोय तर एक चांगला शार्प कट आपल्याला पाहायला मिळू शकतो, जे की 24,120 आहे, त्यानंतर 24,050 आहे आणि 23,930 आहे. या लेवलपर्यंत आपण जाताना पाहू शकतो. कदाचित उद्या 24,930 येण्याची शक्यता नाही आहे, परंतु पुढील काही दिवसांमध्ये आपण त्याच्यासाठी तयार होत आहोत, हे लक्ष ठेवायचं आहे. या पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचा आहे. अजून एक संधी तुम्हाला मिळू शकते, पण त्यासाठी तुम्हाला खूप सजग राहावं लागणार आहे. त्या लेवलला आल्यानंतर परफेक्ट स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्हाला फॉलो करावे लागणार आहे. ती गोष्ट काय आहे, ही आहे अपसाईडची लेवल, ही आहे डाऊन साईडची. अजून थोडी तुम्ही कमी करू शकता 420, म्हणजे इथे मार्केट आल्याच्या नंतर अगदी 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून शॉर्ट पोझिशन आणि इथे आल्याच्या नंतर अगदी 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून कॉलची पोझिशन. म्हणजे या रेंजला तुम्ही प्ले करू शकता. ज्यांच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे, ज्यांना एंट्री एक्झिट जमती आहे किंवा छोटे मोठे टार्गेट घेणं जमते, त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅन असू शकतो. म्हणजे एक एस एल तुमचा याच्यावरती निघाल्यानंतर जाणार आहे किंवा याच्या खाली निघाल्यानंतर एक एस एल जाणार आहे, तिथे तुम्हाला तुमची पोझिशन रिव्हर्स करता आली पाहिजे. म्हणजे जे काही तुमची पोझिशन असेल, इथे आल्यानंतर तुम्ही कॉलची पोझिशन घेताय, इथे तुमचा स्टॉप लॉस झाला तर कॉलच्या पोझिशनमधून बाहेर पडून पुढच्या पोझिशनमध्ये बसता आलं पाहिजे. या पद्धतीने एक ट्रेड प्लॅन तुम्ही करू शकता. आता दुसरा जो इंडेक्स आहे तो आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ आहे. निफ्टीच्या तुलनेमध्ये सध्या गेल्या 2-3 दिवसाचं जे कामकाज आहे, कंटिन्युअस पॉझिटिव्ह क्लोजिंग आपण बँक निफ्टीमध्ये पाहतोय, जे की आजही आपल्याला बऱ्यापैकी होताना पाहायला मिळाले. मग बँक निफ्टीसाठी सुद्धा तीच महत्त्वाची रेंज जी असणार आहे ना, ती वरती आहे 50,750. जास्त एक्सप्लेन करत नाही आता, जे निफ्टीमध्ये केलं त्याच पद्धतीने चार्टकडे पहा. आणि खाली आहे 50,400. दोन्ही बाजूला वरती 250 ते 300 पॉईंटची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे याच्या, आणि इथे सुरुवातीला 200 पॉईंट पाहू शकता तुम्ही, जी लेवल आहे 50,200च्या आसपास, आणि 50,200 ब्रेक झालं तर 50,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे, 50 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करा, तर हे टार्गेट तुम्ही याच्या खाली ठेवू शकता. याच्या वरती गेलं इथे थोडं रेंज प्ले करणं अवघड होणार आहे. रेंज छोटे आहे बँक निफ्टीच्या तुलनेत, 350-400 पॉईंट आहे तरीही. मग तुम्हाला जर जमत असेल तर रेंज प्ले करा, किंवा याच्यावरती एकतर गॅप अपने जाऊन इथे रिटेस्टिंगला येऊन जाऊ द्यात, किंवा फ्लॅट ओपनिंगने वरती जाऊन इथे सस्टेन करून ब्रेकआउट येऊ द्यात. शक्यता आहे ब्रेकआउट येण्याची, जर न्यूजचा काही इम्पॅक्ट झाला नाही तर इथून तुम्हाला एक चांगली अपसाईड पाहायला मिळू शकते. जी लेवल आहे 51,050. पहिले तुम्ही 50,960-70चा टार्गेट ठेवू शकता, त्यानंतर 51,050-75 आणि त्यानंतर 51,200 या पद्धतीचे टार्गेट तुम्ही प्लॅन बँक निफ्टीमध्ये करू शकता. बँक निफ्टीमध्ये तरी तुलनेने थोडी चांगली स्ट्रेंथ आहे. आता उद्या एक्सपायरी आहे निफ्टी फिनान्सची. पण निफ्टी फिनान्समध्ये, बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये काय झालेलं आहे, एक महत्त्वाचा जो रेजिस्टन्स होता किंवा जो खूप दिवसापासून होता तो ब्रेकआउट आला,
रिट्रेट झालं, पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फिझल आउट झालेला आहे. हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जर आता पुन्हा ब्रेकआउट आला तर एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग तीच लेवल मार्क करून ठेवा, जी लेवल आहे 23,060 ते 23,080. हा 20 पॉईंटचा झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. फ्लॅट ओपनिंग असू देत किंवा गॅप ओपनिंग, याच्यावरती जाऊन जर मार्केट सस्टेन करते ना, तर एका साईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते 23,200 ते 23,350 पर्यंत. FI निफ्टीमध्ये सध्या चांगली मुवमेंट येते एक्सपायरीला. जर हे झालं तर वरती अपसाईडची चांगली मुवमेंट येईल आणि डाऊन साईड थोडी क्रिटिकल आहे. 22,960च्या खाली जर तुम्ही निघताय तर इथे सुद्धा तुम्हाला 22,840 असेल किंवा मग 22,750 असेल, या पद्धतीच्या मुवमेंट पाहायला मिळू शकतात एक्सपायरीला. आणि 150-200 पॉईंट एक्सपायरीला चांगले रिटर्न देऊन जातात. फक्त सध्या काय करा, क्वांटिटी कमी ठेवा आणि पॅनिक होऊ नका. कोणतीही न्यूज आली तरीही प्राईस ॲक्शनला फॉलो करा. जी काही प्राईस ॲक्शन सांगते ना त्या पद्धतीने काम करा. SL जातील, नक्कीच सध्याला SL थोडे जास्त जातील, जाऊ द्या. SL गेल्याने काही फरक पडत नाही, कारण की SL छोटे असतात. SL गेला तुम्ही दुसरा ट्रेड प्लॅन करा, त्याचाही SL गेला तिसरा ट्रेड प्लॅन करा. एका दिवसात नाही सांगते मी, ओव्हरऑल तुमची जे काही ट्रेडिंगची पद्धत असेल ट्रेड प्लॅन करा आणि जे काही तुमचं डिसिप्लिन असेल ते फॉलो करत राहा. कारण का एक मुवमेंट येणार आहे, याच्यावरती निघलं, निफ्टीमध्ये सांगतो खास करून, वरती निघल्यावरती येईल किंवा खाली निघल्यावरती येईल. आणि जर तुम्ही इथे डिसिप्लिन फॉलो केलं तर ती जी मोठी मुवमेंट येणार आहे ना त्यामध्ये नक्कीच तुम्ही असणार आहे. पण आत्ता जर तुम्ही पॅनिक होऊन क्वांटिटी चेंज किंवा मोठं टार्गेट या पद्धतीने लॉस करून घेतलं तर मोठ्या मुवमेंटमध्ये तुम्ही नसणार आहात, हे लक्षात ठेवा. जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.